युद्ध नहीं जिनके जीवन में वे भी बहुत अभागे होंगे। युद्ध नहीं जिनके जीवन में वे भी बहुत अभागे होंगे। या तो प्रण को तोड़ा होगा या फिर रन से भागे होंगे। दीपक को कुछ महत्व नहीं है जब तक तम से नहीं लड़ेगा। दिव्याला त्याच वेळेस महत्व है ज्यावेळेस तो अंधाराशी लढतो। दीपक को कुछ महत्व नहीं है जब तक तमसे नहीं लड़ेगा। दिनकर नहीं प्रभा बांटेगा जब तक स्वयं नहीं दतकेगा। जीवन के पथ के राही को पल भर भी विश्राम नहीं है। जीवन के पथ के राही को पल भर भी विश्राम नहीं है। कौन भला स्वीकार करेगा जीवन एक संग्राम नहीं है। कौन भला स्वीकार करेगा जीवन एक संग्राम नहीं है। जीवन एक संग्राम नहीं है। नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष से स्वागत करीत आहे। आगामी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी, सीटीईटी परीक्षेसाठी पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास आहे आणि त्या परिसर अभ्यासात इतिहास आहे। पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र आहे आणि त्या सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास आहे। याच बरोबर एमपीएससी असू द्या किंवा कुठली सरळ सेवा भरती असू द्या, केंद्र सरकारची भरती असू द्या, की तुम्हाला सामान्य अध्ययन, सामान्य ज्ञान, जीके, जनरल नॉलेज मध्ये इतिहास हा विषय अतिशय महत्त्वाचा। आणि या इतिहास या विषयामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की फक्त इतिहासच नाही तर सामान्य ज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठी पाठ्यपुस्तक परिपूर्ण असणं, परफेक्ट असणं गरजेचं आहे। आणि म्हणून या पाठ्यपुस्तकावर तुमची एका बैठकीत, सिंगल मीटिंग, एका बैठकीमध्ये एक इयत्ता कव्हर व्हावी यासाठी आपण इयत्तांची एकाच लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन घेत आहोत। आणि आजच्या लेक्चरमध्ये इयत्ता 7वीचा जुना सिलेबस, नवा सिलेबस एकत्रित करून 200 प्रश्नांची फास्ट ट्रॅक रिव्हिजन मॅरेथॉन लेक्चर आपल्या सर्वांसाठी। कोणती परीक्षा असू द्या, केंद्र सरकार, राज्य सरकार, हा इतिहास तुमच्या कामाचा आहे। हा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे। हा मध्ययुगीन भारताचा इतिहास प्रामुख्याने याच्यामध्ये आहे, काही आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये आहे। 200 प्रश्नांची ही सिरीज आहे। एकदा चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा बरं सर्वांनी, कारण हे फार एवढं सेशन आणि एवढं कष्ट इथंच तुम्हाला मिळणार। याचबरोबर लाईकच्या बटनवर एकदा क्लिक करा आणि हे लेक्चर आपल्या मित्रमंडळींसाठी, आपल्या बांधवांसाठी, भगिनींसाठी नक्की शेअर करायला विसरू नका। चला सुरुवात करूया आपण इयत्ता 7वी संपूर्ण इतिहास। लक्षात राहू द्या, टीईटी किंवा सीटीईटी पेपर 1 चा पर्यावरण किंवा परिसर अभ्यासामध्ये एकाच दिवसामध्ये संपूर्ण रिव्हिजन करण्यासाठी आपण हा फास्ट ट्रॅक परिसर अभ्यासाचा कोर्स की 15 लेक्चर मध्ये तुमचं सर्व विषयांना रिव्हिजन होईल असे फास्ट ट्रॅक। सेम तसंच पेपर 2 च्या सामाजिक शास्त्राला रिव्हिजन करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्स आपण सुरू केलेला आहे। एका दिवसात सर्व इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राला रिव्हिजन होईल एवढ्या कमी वेळेमध्ये, फर्स्ट टॉपिक टू लास्ट टॉपिक। आणि म्हणून परिसर अभ्यास द्यायचा असू द्या, सामाजिक शास्त्र द्यायचं असू द्या, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही हे फास्ट ट्रॅकचे कोर्स जॉईन करू शकता आणि एका दिवसामध्ये याला रिव्हिजन देऊ शकता। इयत्ता 7वीचा इतिहास व नागरिक शास्त्राचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हे एकूण 13 धडे आहेत, 13 धडे। आणि या 13 धड्यांवर आपल्याला आता 200 प्रश्नांची रिव्हिजन पाहायची आणि ती एकदम फास्ट आणि पुस्तकातील मटेरियलवर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सखोल परिपूर्ण विश्लेषण आणि माहिती शिकायची। पहिला प्रश्न आहे, भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी कोणता? तुम्हाला माहिती आहे, अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंत प्राचीन भारताचा इतिहास आहे। अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंत, 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि 19व्या शतकापासून पुढे आधुनिक भारताचा इतिहास आहे, अर्वाचीन भारताचा इतिहास आहे। म्हणजेच आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आपल्याला मध्ययुगाचा कालखंड विचारलाय।
दुसरा प्रश्न, खालीलपैकी भौतिक साधन, इतिहासाची साधनं आहेत, लिखित साधनं, भौतिक साधनं, मौखिक साधनं. पोवाडा मौखिक साधन आहे, बरोबर आहे. ग्रंथ लिखित साधन आहे, पत्रव्यवहार लिखित साधन आहे, आणि किल्ले मात्र हा पर्याय क्रमांक 3 हा भौतिक साधन आहे, लक्षात राहू द्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न, तारीख या शब्दाचा अर्थ. तारीख म्हणजे दिवस, घटना, काळ, घटनाक्रम. तर तारीख या शब्दाचा अर्थ होतो घटनाक्रम. ऑप्शन नंबर 3. ओके, एकदमच बेसिक लहान पोरांसारखे प्रश्न आहे कधी मध्ये. शिवपूर्व काळात महाराष्ट्रात कोणत्या राजसत्ता होत्या? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता तो शिवपूर्व काळ म्हटला जातो. आणि मग मोगल होते, ज्यांची राजधानी दिल्ली, काही काळ आग्रा होती. विजापूरचा आदिलशाह होता, नगरचा निजामशाह होता, गोवळकोंड्याचा कुतुबशाह होता, बिदरचा बरीदशाह होता, एलिचपूरचा इमादशाह होता, जिंजीचे शिद्दी होते. हे सगळे होते. याचा अर्थ आपलं उत्तर वरील सर्व ऑल द अबोव. एवढ्या सर्व परकीय सत्ताधीशांच्या काळात पारतंत्र्यामध्ये असताना सुद्धा स्वतंत्र आणि लोककल्याणकारी राष्ट्राचं स्वप्न पाहिलं. सामान्य गोष्ट नाही. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती, एका पायावर उभं राहून मरायचं जरी स्वातंत्र्याने ठरवलं ना तरी ते शक्य नव्हतं. मात्र एका 10 वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांकडून स्वतंत्र राष्ट्राची, लोककल्याणकारी राष्ट्राची संस्कृत राजमुद्रा बनवून घेतली. प्रतिपचंद्र लेखे व वर्धुशिष्ण वंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. आणि वयाच्या 15व्या वर्षी 27 एप्रिल 1645 रोजी ते भव्य दिव्य अशक्य वाटणारं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सवंगड्यांसमोर स्वराज्याची शपथ घेतली. इथं उत्तर ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, विजयनगरचे राज्य कोणत्या राज्यात होते? विजयनगरचं साम्राज्य होतं अतिशय लोककल्याणकारी वैभव संपन्न राज्य होतं. मोहम्मद तुघलक सुलतान असताना इसवी सन 1336 मध्ये संगम वंशाचे 2 भाऊ आहेत, हरिहर आणि बुक्का. जेव्हा 2 भाऊ एकमतानं एकत्रित राहतात तेव्हा विजयनगर साम्राज्य उभा राहतं. आणि जेव्हा 2 भावांमध्ये विसंवाद निर्माण होतो तेव्हा लंकेचं दहन होतं बघा. आणि या विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना अशाच 2 भावांनी, हरिहर आणि बुक्क यांनी कर्नाटक राज्यामध्ये तुंगभद्रा नदीच्या तीरावरती केली, ज्याची राजधानी हम्पी आहे. आणि हे कुठं? कर्नाटक राज्यामध्ये. ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, बहामनी राज्याचा संस्थापक मोहम्मद तुघलक हा वेडा बुद्धिमान मूर्ख नावाचा जो सुलतान आहे, याच्याच काळामध्ये 1347 मध्ये त्याचाच अधिकारी हसन गंगू बहामनी यानं स्वतःचं राज्य उभा केलेले कर्नाटक राज्यामध्ये गुलमर्गा किंवा कलबुर्गा या ठिकाणाला राजधानी त्यानं बनवलेले. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर हसन गंगू बहामनी. नेक्स्ट, मुघल सत्तेचा पाया कोणी घातला? इसवी सन 21 एप्रिल 1526 इब्राहिम खान लोदी याच्यावर आक्रमण केलेलं आहे बाबरानं. फरघाना राज्याचा हा बाबर विजय झाला, त्यानं सत्ता ताब्यामध्ये घेतली. हा मंगोल प्रांतातला बाबर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आपण मंगोल म्हणतो, मुघल म्हणतो, मोगल म्हणतो. आणि त्यानंच मुघल सत्तेचा पाया घातलाय. पहिला मुघल सम्राट, पहिला मुघल बादशाह ठरलेला आहे हा जहीरुद्दीन मोहम्मद बाबर. 21 एप्रिल 1526 पानिपतच्या पहिल्या लढाईनं भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातलाय. मग बाबरानंतर त्याचा मुलगा हुमायून दुसरा मुघल सम्राट होता. हुमायून नंतर तिसरा मुघल सम्राट त्याचा मुलगा अकबर होता. अशा रीतीने हे सगळे मुघल सम्राटांची नावं आहे. मात्र आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 बाबर. पुढे, स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येकाला ते आपलं राज्य वाटत होतं. आणि म्हणून ते आपल्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी मरणाऱ्यांच्या स्पर्धा होत्या. लुटणाऱ्यांच्या नाही, मरणाऱ्यांच्या, मरण्याच्या स्पर्धा होत्या आपल्या राज्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी. आणि म्हणून स्वतःचे राज्य. ऑप्शन नंबर 3 प्रत्येकाला ते स्वतःचे राज्य. पुढे, शिवपूर्व काळातील खेड्यांच्या प्रमुखाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीच्या खेड्यांच्या प्रमुखाला काय म्हणत? पाटील म्हणायचे. पाटील. ओके, पाटील. आत्ता तलाठी जे काम करतात ते अगोदर कुलकर्णी करायचे. 1918 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कुलकर्णी पद रद्द केलं, तलाठी पद सुरू केलं आणि तलाठी शाळा सुद्धा सुरू केल्या. ओके, आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. नेक्स्ट, की आता धड्यांची नावं वरती येतं, लक्षात राहू द्या. धार्मिक समन्वय,
आणि शिवपूर्वकालीन महाराष्ट्र 3 आणि 4 असे 2 धड्यांवर प्रश्न. भक्ती चळवळ कोठे सुरू झाली? दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळ सुरू झालेली. ऑप्शन नंबर 2 नायनार अळवार हे 2 पंथ आहेत. शिवाची भक्ती करणारे, शंकराची भक्ती करणारे आणि विष्णूची भक्ती करणारे. दक्षिण भारत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा पुढे भावार्थ दीपिका ही कोणी लिहिली? ज्ञानेश्वरी तथा भावार्थ दीपिका आणि अनुभव सागर हे अतिशय प्रसिद्ध असणारे ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुळा प्रवरा यांचा जो संगम होतो नेवास या ठिकाणी पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहून घेतली. ओके, उत्तर ऑप्शन नंबर 1 संत एकनाथ यांची भारुडे प्रसिद्ध आहेत. पहा संत नामदेवांचे अभंगवाणी प्रसिद्ध आहे. संत नामदेवांच्या 61 अभंगांचा समावेश शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट आहे. संत निवृत्तीनाथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आणि थोरले बंधू आहेत. अशा रीतीने चारही संत फार महत्वाचे. पाठीमागे एका परीक्षेला संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे असा प्रश्न आला होता, तर नाशिक मधील त्र्यंबकेश्वर. संत नामदेव महाराजांचं गाव सुद्धा परीक्षेला हिंगोली मधलं नरसी नावाचं त्यांचं गाव आहे आणि संत नामदेवांची समाधी जी आहे ते पंढरपूरला नामदेव पायरी आपण म्हणतो. संत एकनाथ महाराजांचं गाव पैठण आहे. एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी लक्षामध्ये राहू द्या. पैठण आणि त्यांच्याच नावाने नाथसागर जलाशय जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाव आहे. संत ज्ञानेश्वरांचं गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपेगाव आहे. त्यांनी आळंदी इंद्रायणी नदीच्या तीरावर समाधी घेतलेले. हे सगळे प्रश्न परीक्षेला येतात. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न महानुभव पंथाचे संस्थापक कोण? प्रामुख्याने मूळ गुजरातचे असणारे चक्रधर स्वामी आणि चक्रधर स्वामी यांनी श्रीकृष्णांच्या भक्तीचा एकमेव भक्ती सांगणारा हा महानुभव पंथाची स्थापना केलेली. चक्रधर स्वामी आणि त्यांचे गुरु आहेत श्री गोविंद प्रभू. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. नेक्स्ट वारकरी पंथाचे मुख्य स्थान. खरं तर पंढरपूर पैठण हे सगळे वेगवेगळ्या संतांच्या वेगवेगळ्या साधूंच्या महापुरुषांच्या कर्तृत्वानं पवित्र पावन झालेले ठिकाण आहे. मात्र वारकर या सगळ्यांचं केंद्रस्थान पंढरपूरच्या विठ्ठलाचं चरण आहे. विठ्ठलाची भक्ती आहे पंढरपूर. ओके, भीमा नदीच्या तीरावरती. ओके, तिला चंद्रभागा असं म्हणतात. पहा आणि पाठ्यपुस्तकांच्या तयारीवरूनच MPSC असो UPSC असो द्या सामान्य ज्ञानाची तयारी होती. या पाठ्यपुस्तकांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज नावाचा अतिशय महत्त्वाचा कोर्स. तुमचे 2,500 रुपयाची पुस्तकं तुम्हाला घ्यायची गरज नाही. 6 महिने वर्षभर ते पुस्तक वाचायची गरज नाही. तुम्ही यातल्या सगळ्या टेस्ट सोडवायच्या आणि अशी आत्ता जसं विश्लेषण सुरू आहे असे विश्लेषणाचे लेक्चर पाहायचे. बास, पाठ्यपुस्तकापेक्षाही डबल तुमचा अभ्यास आहे. म्हणून कंपल्सरी प्रत्येकाने TT द्यायची असेल, CTT द्यायची असेल, MPSC द्यायची असेल, पोलीस भरती तलाठी, स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा कोर्स घ्यायचा, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान या प्रत्येक विषयाच्या 4थी ते 10वी पर्यंतच्या प्रत्येक धड्यावरती सोडवण्यासाठी टेस्ट आणि टेस्ट विश्लेषणाचे लेक्चर आहे. हा कोर्स घेतल्याशिवाय GS नाही. यानंतर त्याच्या पुढची स्टेज NCERT केंद्राच्या पाठ्यपुस्तकांवर सुद्धा आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान 6वी ते 12वी पर्यंतच्या धड्यांवर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट आणि टेस्ट विश्लेषणाचे लेक्चर. हा कोर्स त्याच्यानंतर स्टेट बोर्ड कंप्लीट झाला पाहून की NCERT घ्यायचा, प्रत्येकाने घ्यायचा आहे. या दोन्हींशिवाय GS नाही. पुढे पहा, शिवपूर्व काळातील महाराष्ट्रातील रयतेची मुख्य उपजीविका. आपला देश शेती प्रधान होता, कृषी प्रधान होता आणि म्हणून उपजीविकेचं महत्वाचं साधन शेतीचं आहे. ऑप्शन नंबर 3. तिथं काय विशेष नाही. पुढे शहाजीराजे भोसले यांची मुख्य जहागीर. खरं तर शहाजीराजे भोसले यांना निजामानं दिलेले पुणे आणि सुपे या 2 जहागीर बरोबर. त्याचबरोबर विजापूरच्या आदिलशहानं चाकण, इंदापूर आणि निजामशाही बुडाल्यानंतर बेंगलोरची मुख्य जहागिरी दिली आणि बेंगलोरची सरदारकी दिली. बेंगलोरलाच तुम्ही राहायचंय आणि म्हणून इथं बेंगलोरला त्यांना पाठवलेलं, बंगळुरूला पाठवलेले. अशा रीतीनं की मुख्य जहागीर बनण्यापेक्षा तिथं त्यांचं निवास मुख्यालय झाले बेंगलोरला. ओके, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट जिजाबाई कोणाच्या कन्या होत्या? राजमाता जिजाऊ नगरच्या आरोग्य सेवक भरतीला हा प्रश्न आला होता. तर राजमाता जिजाऊंचं माहेर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदखेड राजा.
12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजाचं प्रसिद्ध सुप्रसिद्ध शूरवीर घराणं जाधव घराणं, या जाधव घराण्यातील लखुजी राजे जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी जन्म आहे. त्यांनी प्रचंड प्रचंड आदर्श संस्कार या महाराष्ट्रावरती घालून महाराष्ट्रावर फार मोठे उपकार केले. स्वराज्याच्या जननी आहेत, त्या स्वराज्याच्या संकल्पकीय त्या आहेत. आणि त्यांचा मृत्यू 17 जून 1674 रोजी रायगडच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी झालेला आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आपलं उत्तर आहे लखुजी राजे जाधव, ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, पुणे जहागीर शहाजीराजांना कोणी दिली होती? आत्ताच तुम्हाला सांगितलं, पुणे आणि सुप्याची जहागीर जी आहे निजाम शहानं दिली होती, आणि चाकण, इंदापूर आणि बेंगलोरची आदिलशहानं दिली होती. याच आदिलशहानं शहाजीराजांना सर लष्कर हा किताब सुद्धा दिला होता. ओके, नेक्स्ट, निजामशहाचा वजीर कोण होता? निजामशहाचा वजीर सुप्रसिद्ध वजीर आहे मलिक अंबर. भातोडीच्या लढाईमध्ये तो वजीर होता. त्याच्या बुद्धिमत्तेच्या चातुर्यानं आणि शहाजी राजांच्या गनिमी काव्यानं भातोडीच्या लढाईमध्ये मोगलांना आणि आदिलशहाला एकाच वेळी पराभूत केलेला आहे. अशा रीतीनं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1. याच मलिक अंबरनं जेव्हा नगर शहर हातातून गेलं होतं, देवगिरीवरून निजामशाहीचा कारभार पाहिला जात होता, त्यावेळेस याच मलिक अंबरनं खडकी शहराची स्थापना केली. या खडकीला त्याच्या मुलांना फतेपूर नाव दिलं. याच फतेपूरला औरंगजेबानं औरंगाबाद नाव दिलं. आज याच औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर असं नाव आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, आता पुढचा भाग आला, पुढचा धडा आला, स्वराज्य स्थापना आणि मोगलांशी संघर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यामध्ये शिवाई देवीचं मंदिर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झालेला आहे. छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी. ओके, शिवनेरी किल्ल्यावर जन्म आहे. राजगड पहिली राजधानी आहे. तोरणा स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला आहे. मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी रायगड, ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे, ज्या किल्ल्यावरती त्यांचा मृत्यू झालाय, ज्या किल्ल्यावर त्यांची समाधी, असा हा रायगड. हे सगळे पर्याय फार महत्वाचे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी किल्ल्यांचा कोणता प्रकार नाही? किल्ल्यांचे 4 प्रमुख प्रकार आहेत पहा. डोंगरामध्ये असतो तो गिरिदुर्ग, जंगलामध्ये असतो तो वनदुर्ग, सपाट जमिनीवर असतो तो भुईकोट आणि पाण्यामध्ये असतो तो जलदुर्ग. अशा रीतीने 4 प्रकार आहेत. हवाई दुर्ग म्हणजे हवेत कुठे असतो का? नसतोच. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे. पुढे, स्वराज्य स्थापनेची शपथ कोठे घेतली? पुणे शहराच्या नैऋत्येला पुण्यापासून 55-60 किलोमीटर अंतरावर भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं शिखर आहे, रायरेश्वराचं मंदिर आहे. आणि या रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक घालून आपल्या सवंगड्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. काय ज्वलंत इच्छाशक्तीचं उदाहरण आहे बघा. आपल्या स्वप्नासाठी मरणाची तयारी त्या शपथेतून कळते. जन्म घेऊ पुन्हा येथे, राखू स्वराज्याची लाज, मातीसाठी मरू कितीदा, घेऊ शपथ आज. माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी, करू अभिषेक रक्ताचा आज मिळून रायरेश्वरी. रायरेश्वर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चलो नेक्स्ट. अफजल खानाचा वध कोणत्या गडाच्या पायथ्याशी? अफजल खान 10 नोव्हेंबर 1659 रोजी खानाला गोडगोड गोडगोड बोलून प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि खानाचा कोथळा बाहेर काढला. प्रतापगड ऑप्शन नंबर 1. आणि तो दिवस आज महाराष्ट्रामध्ये शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे 18 दिवसानं म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळा किल्ला जिंकला. पन्हाळा किल्ल्यामध्ये असतानाच मग पुन्हा आदिलशहाच्या फौजेनं सिद्धी जोहरच्या नेतृत्वाखाली पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला होता. अशा रीतीने पन्हाळ्याचा वेढा हा सुद्धा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. सिद्धी जोहरने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता? यानंतर सज्जनगड, सातारा जिल्ह्यातला सज्जनगड सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे सज्जनगडावर आहे. विशाळगड सुद्धा महत्वाचा आहे. पन्हाळ्याच्या वेढ्यामधून छत्रपती शिवाजी महाराज खेळणा म्हणजे विशाळगडावर जायचं होतं त्यांना. मधल्या गजापूरच्या खिंडीमधली घटना जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे. तर विशाळगड आणि पन्हाळा दोन्ही कोल्हापूर जिल्ह्यातले महत्वाचे किल्ले आहेत. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, शिवाजी महाराज आणि आदिलशाह यांच्यातील मुख्य संघर्ष कोणता? अफजल खान बेट हाही संघर्ष आहे.
पन्हाळगडाचा वेढा जो आहे तो सुद्धा संघर्ष आहे, कोल्हापूरची लढाई ते सुद्धा संघर्ष आहे. म्हणजे वरील सर्व घटना ज्या आहेत ते विजापूरचा आदिलशाह छत्रपती शिवाजी महाराजांच्यातल्या संघर्षाचे उदाहरण आहेत. पुढे मुघलांशी संघर्ष करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या शहरावर धाड टाकली? सुरतची लूट तुम्हाला माहिती आहे, 2 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि मोगलांचं तोंड काळं केलं. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 सुरत लूट. पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा, योग्य जोड्या लावा. बर, तंजावरला काय आहे? बृहदेश्वराचं मंदिर आहे. ताम्रपट, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेलं लिखित साधन आहे, बरोबर आहे की नाही? अकबराच्या काळामध्ये जे नाणे तयार झाले होते त्या नाण्यावर राम सीतेचं चित्र होतं. हैदर अलीच्या काळामध्ये नाण्यावर जे नाणे जी कॉईन तयार झाली त्याच्यावर शिव पार्वतीच्या प्रतिमा होत्या. अशा रीतीने या जोड्या आहेत. म्हणजे आपल्याला उलट्या जावं लागेल. 4 3 2 1 4 3 2 1 ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 1 2 3 म्हणा इथं आता 3 ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, मुघल सम्राट औरंगजेबाने कोणाला महाराजांविरुद्ध पाठवलं होतं? 1665 मिर्झा राजे जयसिंग दिलेर खान आले होते. शाहिस्ते खान 1663 महालावर हल्ला केला होता, 60 पासून बसला होता स्वराज्यात. अफजल खान आदिलशहानं पाठवला होता आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड 4 पर्याय. नेक्स्ट, पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? 13 जून 1665 रोजी मिर्झा राजे जयशी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झालेला आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पुरंदरच्या तहातली पहिली अट 23 प्रमुख किल्ले मोगलांना द्यायचे. दुसरी अट 4 लाख होणांचा प्रदेश मोगलांना द्यायचा. तिसरी अट 5000चा मनसबदार छत्रपती शिवाजी महाराजांनी व्हायचं. मात्र शिवाजी महाराजांनी मोठ्या चातुर्याने आपल्या त्याच्यातून काढले आणि आपल्या 8 वर्षाच्या मुलाला संभाजीराजांना मोगलांचा 5000चा मनसबदार केलं होतं. त्याचबरोबर चौथी अट अशी होती की औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजीराजांनी जायचं आणि ते गेले सुद्धा होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, तानाजी मालुसरे यांना कोणत्या लढाईत वीर म्हणणार? तानाजी मालुसरे म्हणजे रायगड जिल्ह्यामधील उमरठ त्यांचं गाव. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू जिवलग मित्र आहेत. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आहेत, स्वराज्याचे सुभेदार आहेत. आणि तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी, रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आलेलं असताना कळलं त्यांना की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः कोंढाण्याच्या मोहिमेवर चालले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडून आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचा अशा प्रकारचा आग्रह धरला आणि ही मोहीम स्वतः तानाजी मालुसरेंनी स्वतः घेतलेली आहे आणि ही कोंढाण्याची मोहीम आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 1670 ची मोहीम आहे. या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरेंनी गड जिंकला, मोहीम फतेह केली. या मोहीम फतेसाठी आपल्या राज्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही बातमी कळल्यानंतर त्यांच्या तोंडून उद्गार पडले होते, गड आला पण सिंह गेला. तेव्हापासून कोंढाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव पडलं. खरंच या किल्ल्यावर जात असताना दारू पिणाऱ्यांना किंवा अनैतिक रीतीने फिरणाऱ्या जोडप्यांना या थोडा इतिहासाची माहिती असतील तर त्यांना लाजा वाटल्या असत्या. म्हणून तर आपल्या देशातल्या तरुणांसाठी कुण्या एका इतिहासकाराने सांगितलं, इतिहास तब तक दोहराता है जब तक हम उसे सीखते नहीं. पारतंत्राचा इतिहास, भ्रष्टाचाराचा इतिहास, लुटीचा, अत्याचाराचा, गुलामगिरीचा इतिहास आपल्या देशातून का जाईना, का आपला पाठपुरावा सोडेना? कारण आपण इतिहासातून काही शिकलोच नाही. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पा नेक्स्ट, पुढचा धडा पा स्वराज्याचा कारभार आणि आदर्श राज्यकर्ता अशा 2 धड्यांवर प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पेशवा पदाचे, पेशवा म्हणजे प्रमुख पद आहे आणि प्रमुख पद म्हटल्यानंतर राज्यकारभार चालवणे. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पा पुढचा प्रश्न, तानाजींचा पोवाडा पा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुभेदार म्हणून लाडके असणारे तानाजी मालुसरे, तानाजी मालुसरेंच्या जीवनावर, तानाजी मालुसरेंच्या जीवनावर पोवाडा आहे बघा. सिंहगडच्या मोहिमेवर आधारित तो पोवाडा आहे. तो कोणी लिहिला? शाहीर साबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कवी परमानंद. तर उत्तर आहे तुळशीदास शाहीर यांचा. तो आहे ऑप्शन नंबर 4. हा 7वीच्या पुस्तकात लक्षात राहू द्या. 4थीच्या आणि 7वीच्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात राहू द्या.
चौथीपेक्षा सातवीच्या पुस्तकामध्ये जास्त डीप आहे. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख ध्येय काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी फेब्रुवारी 1658 मध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये, मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आरमार उभारलं म्हणून भारतीय आरमाराचे जनक, भारतीय नौदलाचे जनक, नेव्हीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आणि कशासाठी? व्यापारावर नियंत्रण हा सुद्धा हेतू होता, सागरी सीमांचे रक्षण हा सुद्धा हेतू होता, परक्यांना रोखणे हा सुद्धा हेतू होता. आणि म्हणून तर वरील सर्व ऑल द अबोव. ओके, पुढचा प्रश्न. चला, तुम्हाला एका दिवसात नव फक्त घड्याळी 10 तासामध्ये मराठी या विषयाला संपूर्ण रिव्हिजन द्यायचे असेल तर आदरणीय श्री गीते सरांचा फास्ट ट्रॅक मॅरेथॉनचा कोर्स जो आहे मराठीचा तो तुम्ही जॉईन करायचा आहे आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये. अजून एक महत्त्वाची गोष्ट की शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचा पाया घालण्यासाठी शालेय स्पर्धा परीक्षा असतात, विविध प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षा असतात. चौथीची असतील, चौथी स्कॉलरशिप्स, त्याच्यानंतर 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS. आणि या सगळ्यांची तयारी करण्यासाठी मराठी सेमी मीडियम वेगळं, इंग्लिश मीडियम वेगळं, यासाठी आपलं सेपरेट डिपार्टमेंट आहे मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी. सेपरेट ॲप्लिकेशन आहे. ज्यांना कुणाला ज्यांच्या घरामधल्या मुलांना अशा स्कॉलरशिपची तयारी करायची त्यांनी खाली दिलेली या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून त्यामधून तुम्ही जॉईन करू शकता. पुढचा प्रश्न. चुकीची जोडी ओळखायची. बंगाल घराणं, ठिकाणं आणि घराणं दिले. बंगालमध्ये पाल घराणं होतं, पाल सत्ता होती, बरोबर आहे. उत्तर भारतामध्ये गाढवाल घराणं होतं, अगदी बरोबर आहे, कनोजचे. याच्यानंतर तामिळनाडूमध्ये चोल, सुप्रसिद्ध चोल घराणं होतं. आणि कर्नाटक मधलं होयसळ घराणं. सगळेच घराणे बरोबर आहेत पा. आणि आपल्याला काय चुकीची जोडीच नाही म्हणून वरील पैकी नाही, सर्व बरोबर आहेत पा. पुढचा प्रश्न. शिवपूर्व काळातील महाराष्ट्रातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे यादव साम्राज्य आहे. ऑप्शन नंबर 4. सातवाहन इसवी सन पूर्व कालखंडापासून होतं, म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं ज्ञात घराणं सातवाहन साम्राज्य आहे. सातवाहन घराणं प्रतिष्ठान म्हणजे पैठण ज्यांची राजधानी. ओके. आणि वाकाटक शिलाहार, हे शिलाहार वाकाटक कोकण, शिलाहार म्हणजे कोकण कोल्हापूर या भागामध्ये असणारं घराणं आहे. वाकाटक पलीकडे विदर्भामध्ये असणारं घराणं आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. याचं वर्णनही फार छान इतिहासकारांनी केलंय. फडकत होता अभिमानाने गरुड ध्वज या महाराष्ट्राचा, पाहत होता सांगत होता इतिहास त्या यादव कोळींचा. मांदियाळी ईश्वरनिष्ठांची महाराष्ट्राच्या आत्मकळामध्ये निश्चिततेने सुखरूप होती, माखत होती भक्ती रसामध्ये. आणि अचानक घातच झाला, नियतीचा घातच झाला. सूर्याला त्या ग्रहण लागले, चंद्राला घेरले कळ्यांनी, आणि लुटण्यासाठी करून आक्रमण दिल्लीच्या त्या सुलतानांनी. अल्लाउद्दीन खिलजीनं 1296 मध्ये यादवांवर आक्रमण केलं होतं आणि यादव बुडवलं होतं. यादव साम्राज्य बुडवल्यानंतर सुलतान, मग मोगल, मग पाश्चात्य, असं महाराष्ट्रावरती गुलामगिरीचं सावट होतं. ते सावट छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट. टिंबटिंब या राजाने तराई येथील पहिल्या युद्धात मोहम्मद घोरी ज्यानं भारतामध्ये सुलतानशाही उभा केली. भारतावरती पहिलं तुर्की आक्रमण या मोहम्मद घोरीचं. आणि मग या मोहम्मद घोरीने 1 नाही 2 नाही तर 13 स्वाऱ्या केल्या. उत्तर भारतातील पृथ्वीराज चव्हाणनं त्या 13 स्वाऱ्यामध्ये 12 वेळा त्याला पराभूत केले. 6 वेळा जिवंत कैद केलं, जीवदान दिलं. 6 वेळा तो पळून गेलाय. उत्तर भारतामध्ये एक चुकीची रीत अंगलट आली, काय शरण आलेल्याला जीवदान द्यायचं, शरण आले त्याच्या हातात शस्त्र द्यायचं. मग पण तो बेसावत मारतोय ना भाऊ, तू झोपेत असताना. अशा लोकांना जशाच तसं उत्तर देऊन त्यांचा टोटल कार्यक्रम केलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी. मोहम्मद घोरी सारखे अनेक आदिलशाह, निजामशाह, मोगल पार खाकाना केलाय. मात्र तराईच्या पहिल्या 1191च्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव केला पृथ्वीराज चव्हाणनं. आणि 1192च्या तराईच्या दुसऱ्या लढाईमध्ये कनोजच्या जयचंदनं मोहम्मद घोरीला मदत केली आणि मग पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाणचं राज्य संपलं. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो आगे. महाराजांनी व्यापारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापारासाठी कोणते धोरण स्वीकारले होते? तर स्वदेशी उद्योगांना संरक्षण दिलं होतं. महत्वाचा मुद्दा आहे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट. किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी कोणत्या अधिकाऱ्यांच्या? तर हवालदाराची नियुक्ती केली होती. सबनीस होते, कारखानीस होते, सगळ्यांना त्यांच्या लेव्हलच्या जबाबदारी दिलेल्या होत्या. पण ऑप्शन नंबर 4 वरील सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
मराठी भाषेचा सुवर्णकाळ या सत्तेच्या कालखंडाला म्हटले जाते. भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ म्हटलं तर गुप्त कालखंड, मोगलांचा सुवर्णकाळ म्हटलं तर शहाजहानचा कालखंड, चित्रकलेचे सुवर्णयुग म्हटलं तर जहांगीरचा कालखंड. असे वेगवेगळ्या क्षेत्राचे कालखंड आहे. तसा मराठी भाषेचा सुवर्णकाळ म्हटल्यानंतर महाराष्ट्रातले सत्ता असणारे आणि तो म्हणजे यादव कालखंड आहे, ज्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलाय, अनुभव सागर हा ग्रंथ लिहिलाय. पुढे शेवटचा सुलतानशाही होती 1206 ते 1526 या कालखंडामध्ये. या सुलतानशाहीमध्ये पहिलं घराणं होतं गुलाम वंश, कुतुबुद्दीन ऐबक एक नंबरला, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा मुलगा आरामशाह, त्याच्यानंतर मग अल्तमश, गुलाम वंशानंतर खिलजी वंश, खिलजी वंशानंतर तुगलक वंश, तुगलक वंशानंतर सय्यद वंश आणि सय्यद वंशानंतर लोधी वंश. म्हणजे सुलतानशाहीतलं शेवटचं घराणं लोधी आहे, बरोबर. आता बहादूरशाह जफर हा शेवटचा मोगल सम्राट आहे, त्याचा विषय नाही. कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला सुलतान म्हणा, सुलतानशाहीचा संस्थापक म्हणा. नासिरुद्दीन मोहम्मद तुगलक हा तुगलक घराण्याचा शेवटचा वारसदार म्हणा. आता राहिला आपला लोधी, इब्राहिम खान लोधी. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली. इब्राहिम खान लोधी मारला गेला, त्याचं राज्य संपलं, सुलतानशाही संपली. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. पुढे खरं तर या एका मुद्द्यावर 2-2 तास चर्चा करता येईल, एवढ्या डिटेलमध्ये सांगता येतील, परंतु आपल्याला रिव्हिजन द्यायची फास्टमध्ये. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या धड्यावर. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य कोणी वाचवले? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्रामात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा जो संघर्षाचा कालखंड आहे, त्या कालखंडाला म्हटलं गेलंय. मग छत्रपती संभाजी महाराज 1680 पासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 11 मार्च 1659 स्वतःचं प्राण त्याग केला. 40 दिवस औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन केले, मृत्यू स्वीकारला, पण झुकले नाहीत, वाकले नाहीत. असे छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती. म्हणून तर त्यांचं वर्णन कविराज करतात. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज, त्यानंतर महाराणी ताराबाई या तिघांनीही संघर्ष केलेला आहे. आणि सरते शेवटी 1707 मध्ये औरंगजेबाला 27 वर्षाचा संघर्ष, 27 वर्षात सगळी संपत्ती संपली आणि इथंच मराठा साम्राज्यामध्ये अहमदनगरमध्ये मरावं लागलेलं आहे. अशा रीतीनं वरील सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढे संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर? 14 मे 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या पोटी पुणे जिल्हा, पुरंदर तालुका, पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1 लक्षात राहू द्या. पुढे हरिहर व बुक्क विधान आहे, 4 विधान. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. अगदी बरोबर आहे. संगमवंशाचे. दुसरं 1336 मध्ये दक्षिणेत या 2 बंधूंनी विजयनगरचे राज्य स्थापन केले. अगदी बरोबर आहे. तुंगभद्रा नदीच्या तीरावर हम्पी राजधानी. आजच्या तामिळनाडूमधील हम्पी ही या राज्याची हम्पी राजधानी होती, मात्र तामिळनाडू नाही तर आजच्या कर्नाटक मधली. आजच्या कर्नाटक म्हणजे चुकीचं आहे. कृष्णदेवराय या राजानं अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिलेला आहे तेलुगू भाषेमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त चुकीचं आहे, बाकी बरोबर आहेत, फक्त चुकीचं. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, टिंबटिंब या लढाईत इसवी सन 1565 रोजी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही विजयनगर साम्राज्याच्या विरोधात सहभागी होते. तालिकोटची लढाई. तालिकोटची लढाई, तिलाच राक्षस तागड्याची लढाई असं म्हणतात. या लढाईमध्ये खरं तर विजयनगर साम्राज्य सक्षम होतं, विजय होणार होतं. पण झालं काय, निजामाच्या हत्तीनं या विजयनगर साम्राज्याच्या सम्राटाला सोंडेमध्ये पकडलं गेलं आणि अशा रीतीनं अनपेक्षितरित्या या युद्धाचा कल बदलला. आणि म्हणून तालिकोटची लढाई, राक्षस तागडीची लढाई एकच नव्हे, 1565. आणि याच लढाईनं विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाला, शेवट झाला. पुढं मोहम्मद गावान हा टिंबटिंब या राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. हा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. हा कोणाचा वजीर होता तर बहामनी सुलतानशाही जी होते, बहामनी राज्याचा, बहामनी साम्राज्याचा हा वजीर होता. लक्षात राहू द्या. त्याच्याबद्दल अजून काय प्रश्न येणार आहेत. महाराणी ताराबाईने कोणत्या काळात लढा? कोणाच्या काळामध्ये
खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी संरक्षण करण्यासाठी लढा दिलाय. तर औरंगजेब दक्षिणेमध्ये आला होता मराठा साम्राज्य बुडवण्यासाठी. त्यावेळेस महाराणी ताराबाई यांनी आपल्या छोट्याशा मुलाला, ज्याचं नाव शिवाजी, पन्हाळा किल्ल्यावर त्याचा राज्याभिषेक केला, छत्रपती बनवला आणि त्याच्या नावानं मराठा साम्राज्याचा फार मोठा संघर्ष केलेला आहे. पण महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्य वाचवलं, टिकवलं आणि म्हणून महाराणी ताराबाई यांचं मराठा साम्राज्य भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव अजरामर असणारे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, मराठा मुघल साम्राज्य किती वर्ष चालला? आता खरं तर त्या असा काही प्रश्न येणार नाही, परंतु औरंगजेब 1682 मध्ये भारतामध्ये आला होता आणि 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला. हा सगळा कालखंड विचारात घेता औरंगजेबाचा 27 वर्षाचा संघर्ष आहे. हा 27 वर्षाचा संघर्ष आणि सगळी संपत्ती इथंच बुडली आणि इथंच मरावं लागलं. छत्रपती संभाजीनगर खुलताबाद या ठिकाणी त्याची कबर आहे. औरंगजेबाचा मृत्यू कोठे झाला? 1707 मध्ये अहमदनगरमध्ये, आता ज्याला अहिल्यानगर म्हणतात, अहिल्यानगरमध्ये एक उपनगर आहे भिंगारमध्ये आलमगीर नावाची एक पांढऱ्या रंगाची इमारत आहे, त्याच ठिकाणी औरंगजेबाचा मृत्यू झालेला आहे. ऑप्शन नंबर 1. आणि छत्रपती संभाजीनगर येथे खुलताबाद या ठिकाणी जेनुद्दीन नावाच्या साधूच्या शेजारी एक साधी कबर आहे. पुढं, बाबर आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या टिंबटिंब या राज्याचा, बाबराच्या राज्याचं नाव काय? तर बाबराच्या राज्याचं नाव आहे फरघाना. झहिरुद्दीन मोहम्मद बाबर भारतातला पहिला मुघल सम्राट आहे, मुघल साम्राज्याची स्थापना करणारा. पुढे, चुकीची जोडी ओळखा. 1526च्या पानिपतच्या पहिल्या लढाईनं मुघल साम्राज्याची स्थापना झाली. 1530 चौथ्या म्हणजे 4 वर्ष राज्य केले बाबरानं. बाबराचा मृत्यू झाला. त्यानंतर हुमायून गादीवर बसलाय 1530 ते 1539 हा त्याचा कालखंड आहे. 1539 मध्ये काय झालं? शेर खान सुरीनं आक्रमण केलं कनोज बिलग्रामच्या लढाईमध्ये आणि चौसाच्या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव झाला आणि 1555 सालापर्यंत सुरी घराण्याचं राज्य होतं. 1555 मध्ये पुन्हा इराणच्या शहाच्या मदतीनं हुमायूननं आक्रमण केलं, पुन्हा मोगल साम्राज्य ताब्यामध्ये घेतलं आणि 1556 मध्ये हुमायूनचा मृत्यू झाला. 1556 मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा अकबर गादीवरती बसलेला आहे. अकबराचा कालखंड 1556 ते 1605 असा कालखंड आहे. अकबराचा कालखंड 1556 ते 1605 असा आहे. इथं जहांगीरचा दिलाय. ऍक्च्युली जहांगीरचा कालखंड अकबरानंतर आहे. कधी? 1605 ते 1627 असा. 1605 ते 16 म्हणजे जहांगीर बादशहाचा कालखंड चुकीचा दिला इथं. औरंगजेबाचा बरोबर आहे. शहाजहानला 1658 मध्ये त्यानं तुरुंगात टाकलं आणि तो गादीवर बसलाय. 1707 पर्यंत सर्वात मोठ्या प्रदेशावर राज्य करणारा औरंगजेब आहे. फार मोठ्या कालखंडामध्ये त्यानं राज्य केलेलं आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चुकीची जोडी. ओके, नेक्स्ट. आता पुढच्या धड्यावर प्रश्न आहेत. 2 धडे पुढचे. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार आणि राष्ट्ररक्षक मराठे. शाहू महाराजांच्या काळात कोणाची कारकीर्द महत्वाची? कोणते शाहू महाराज? राजर्षी शाहू महाराज नाही, छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी 1708 मध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा नावाच्या किल्ल्यावरती स्वतःचा राज्याभिषेक केला आणि अशा रीतीने मराठा साम्राज्याची सातारा नावाची गादी तयार झाली. शाहू महाराजांचं खूप वर्ष आयुष्य, बालपणापासून खूप वर्ष आयुष्य कैदेमध्ये गेलं होतं, म्हणून प्रत्यक्ष कारभार करण्यासाठी त्यांनी एक नवीन पद तयार केलं आणि ते पद म्हणजे पेशवे पद. आणि पेशव्यांची भूमिका त्यांच्या काळामध्ये फार महत्वाची होती. छत्रपतींच्या सही शिक्क्यानं नावानं पेशवेच कारभार पाहायचे, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट पा टी पेपर 2चा गणित विज्ञानाचा सर्व विषयांचा कोर्स घेतला. यामध्ये तुम्हाला सर्व फास्ट ट्रॅक लेक्चर मिळतील आणि आठवडाभरामध्ये तुम्हाला हा संपूर्ण कोर्स पाहता येईल, सर्व विषयांना रिव्हिजन देता येईल. असा हा 2000 रुपयाचा कोर्स आहे बघा, परंतु कालावधी कमी आहे म्हणून तो फक्त तुम्हाला 499 रुपयाला अवेलेबल करून दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. थोरले बाजीराव हे कोण होते? थोरले बाजीराव पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ 1714 ते 1720. बाळाजी विश्वनाथ त्यांचा मुलगा आहे थोरला बाजीराव. थोरला बाजीराव म्हणजेच बाजीराव विश्वनाथ, बाजीराव बाळाजी असं त्यांना म्हणतात. बाळाजी बाजीराव तिसरे पेशवे म्हणजे यांचा मुलगा आहे थोरल्या बाजीरावांचा. आणि बाजीराव बाळाजी म्हणजे दुसरे पेशवे आहेत. 1720 ते 1740 या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि संपूर्ण यांच्याच काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानवर मराठा साम्राज्याचं आधिपत्य निर्माण झालं होतं. थोरले बाजीराव हे अतिशय फेमस, शक्तिशाली, वेगवान निर्णय घेणारे म्हणून फेमस होते. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते. ऑप्शन नंबर 1. चलो
और हाँ, शेर के सर के टीचिंग पे भी कभी संदेह नाही करते. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? पानिपतचे तिन्ही युद्ध लक्षात ठेवायचे. पहिले 21 एप्रिल 1526 बाबर इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये बाबर विजय झाला. सुलतानशाही संपली, लोधी संपला, बाबराची मोगल साम्राज्य स्थापना झाली. त्यानंतर 5 नोव्हेंबर 1556 पानिपतची दुसरी लढाई झालेली. हरियाणा राज्यामध्ये पानिपत नावाचं ठिकाण आहे, तिथंच या तीनही लढाई झालेल्या. पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली. हेमू मारला गेला, अकबराची सत्ता स्थिर झाली. आणि तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 रोजी झाली. मराठी आणि अहमद शाह अब्दाली. मराठ्यांचं मोठं नुकसान यामध्ये झालेले. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? सदाशिवराव भाऊ यांनी नेतृत्व केलं होतं. मात्र पेशवे आणि पेशव्यांच्या पत्नीला भीती होती की सदाशिवराव भाऊ यशस्वी झाले, कारण त्यावेळेस मराठी जिंकणार असा कॉन्फिडन्स सगळ्यांना होता आणि या सगळ्याचं श्रेय सदाशिवराव भाऊंना जाऊ नये म्हणून त्यांच्याबरोबर पेशव्यांचा मुलगा विश्वासराव सुद्धा पाठवला होता आणि हे दोघंही या युद्धामध्ये मारले गेले. मात्र या दोघांनी नेतृत्व केलं होतं आणि म्हणून अ आणि ब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुण वैशिष्ट्यामुळे इतिहासात अजरामर असलेल्या महाराणा प्रताप यांनी कोणाच्या विरुद्ध संघर्ष केला? भारताच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असणाऱ्या माणसानं, कोणत्याही माणसानं, विद्यार्थी असो कोणी असो, महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचलं नाही तर काहीच वाचलं नाही. इतकं ज्वलंत तेजस यांचं राष्ट्रभक्तीमय चरित्र आहे. देशासाठी यांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे की एखाद्या लेखकानं, एखाद्या शाहिरानं त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या शाहिरीमध्ये आयुष्यभर लिहित गेले तरी सामावू शकणार नाही एवढं महान व्यक्तिमत्व आहे. आणि अशा महाराणा प्रतापानं अगदी मुठभर फौजेला घेऊन अकबर या मोगल सम्राटाच्या विरोधात फार मोठा संघर्ष केला होता. यामध्ये 18 जून 1576 हळदी घाटची लढाई फेमस आहे. गनिमी काव्याचा वापर करून अकबराचा सेनापती मानसिंगला सोळोकी पळो करून सोडलं होतं महाराणा प्रतापानं. अकबरानं एवढा धसका घेतला होता महाराणा प्रतापाचा की महाराणा प्रताप असेपर्यंत परत अकबरानं आक्रमण सुद्धा केलेलं नाही. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट. गोंडवाची राणी. टिंबटिंबीने मोगलांविरुद्ध दिलेला लढाई इतिहास प्रसिद्ध आहे. तर गोंडवानाची राणी जी आहे ती राणी जी चंदेल घराण्याचं माहेर आहे, उत्तर प्रदेशमधील चंदेल घराणा तिचं माहेर आहे आणि सासर गोंडवना आहे. तिचं नाव आहे दुर्गावती. ऑप्शन नंबर 2. मुघलांच्या विरोधातला संघर्ष अतिशय प्रसिद्ध आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इंदोरच्या होळकर घराण्यातील अतिशय शक्तिशाली राज्यकर्ते आहेत. राणी लक्ष्मीबाई 1857च्या उठावातील सर्वात समर्थ आहेत. अशा रीतीनं आपलं उत्तर मात्र ऑप्शन नंबर 2 आहे. पुढचा प्रश्न. पेशवे काळात राजधानी पेशव्यांचा मराठा साम्राज्याच्या पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड. त्याच्यानंतर राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यावरून सुद्धा कारभार पाहिला. त्यानंतर महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये पन्हाळा म्हणजे कोल्हापूर झाली. छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं सातारा किल्ल्यावर साताऱ्याच्या अजिंक्य ताराला राज्याभिषेक केला म्हणून सातारा राजधानी झाली. अशा रीतीने ह्या राजधान्या एवढ्या मराठा साम्राज्याच्या झाल्या आणि पेशव्यांच्या काळामध्ये कारभार आल्यानंतर पेशव्यांनी साताऱ्याहून पुण्याला स्थलांतर केले. शनिवारवाडा थोरल्या बाजीरावांच्या काळामध्ये बांधलंय आणि पेशव्यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं राजधानी पुणे ठरलं होतं. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट. दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंह यांचा अल्पवयीन मुलगा टिंबटिंबयाला मारवाडच्या गादीवर बसवलं होतं. दुर्गादास राठोड ज्यांना औरंगजेबाच्या विरोधात बंड पुकारले होते. दुर्गादास राठोड ज्याला औरंगजेबाचा मुलगा अकबर येऊन मिळाला होता. दुर्गादास राठोड अकबराला वाचवण्यासाठी हेच छत्रपती संभाजी महाराजांकडे अकबराला घेऊन आले होते, कारण त्यांना माहिती होतं या पृथ्वी तलावर या भारत देशामध्ये औरंगजेबाच्या विरोधात लढण्याची धमक जी आहे आणि अकबराला मदत करण्याचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांमध्येच आहे. आणि इथं आपलं उत्तर आहे अजित सिंह. ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3. राणा संगा बाबर यांच्यामध्ये खानवाची लढाई झालेली हे अगोदरचे व्यक्तिमत्व आहे. रक्षक म्हणून धड्याचं नाव आहे. तर राष्ट्ररक्षक म्हणून कोणत्या मराठा सरदारांचे नाव आहे? तर ग्वाल्हेरचे शिंदे आहेत, इंदोरचे होळकर आहेत, बडोद्याचे गायकवाड आहेत. हे तीनही फार महत्वाचे घराणे आहेत म्हणून ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4. खरं तर ग्वाल्हेरचे शिंदे ग्वाल्हेरला राजधानी बनवायच्या अगोदर उज्जैनला क्षिप्रा नदीच्या तीरावरती त्यांनी राजधानी बनवली होती. मात्र हे शिंदे मूळचे महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये कनेरखेड हे त्यांचं मूळ गाव आहे. ओके. इंदोरचे होळकर. इंदोरवरून
महेश्वर या ठिकाणी अहिल्यादेवी यांनी होळकरांची राजधानी आणली होती आणि गुजरातमधील बडोदा म्हणजे वडोदरा ही गायकवाडांची राजधानी आहे. याच्यामध्ये सयाजीराव गायकवाड तुम्हाला माहिती असतील, हे फेमस व्यक्तिमत्व. त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत त्यांच्या राज्यामध्ये केलं होतं. पहा, वरील सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, टिंबटिंब या नदीच्या खोऱ्यामध्ये अहोमांचं राज्य होतं आसाममध्ये. मुघलांच्या विरोधात त्यांनी फार मोठा संघर्ष केला होता. मुघलांना त्यांचं संपूर्ण आंदोलन दडपून टाकण्यामध्ये अपयश आलेले असं अहोमांचं राज्य ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये होतं. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 आसाम. साम्राज्याची वाटचाल व महाराष्ट्रातील समाज जीवन असे शेवटचे 2 धडे. 18व्या शतकात मराठा साम्राज्य कसे होते? 18व्या शतकामध्ये म्हणजेच काय, 1701 ते 1800 या काळात मराठा साम्राज्य सशक्त होतं, समर्थ होतं. त्यामध्ये 1707 पर्यंत औरंगजेब मराठा साम्राज्य बुडवण्याच्या प्रयत्नात संपला. त्याच्यानंतर मोगल संपले आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळापर्यंत म्हणजे अगदी 1795 पर्यंत, 96ला तो पेशवा झालाय, 96 पर्यंत मराठा साम्राज्य शक्तिशाली होतं. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, मध्ययुगीन काळात शिक्षणाचे माध्यम काय होते? मध्ययुगीन काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, मराठी आणि फारसी अशा 2 भाषांमध्ये शिकवलं जायचं आणि म्हणून ब आणि क आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, लोककलांमध्ये कशाचा समावेश होता? तर मध्ययुगीन काळामध्ये ज्या लोककला होता, पोवाडे होते, भारुडे होते, कीर्तन होते आणि म्हणून आपलं उत्तर आहे वरील सर्व ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, सण उत्सव मध्ययुगीन कालखंडामध्ये कसे साजरे केले जायचे? तर सर्वजण मिळून एकत्र साजरे करायचे, सार्वजनिक. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक. नेक्स्ट, समाज जीवनात जातीभेद त्यावेळेस मध्ययुगीन कालखंडामध्ये होता का? हो, जाती व्यवस्था होती. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, तत्कालीन व्यापार कोणत्या मार्गाने चालायचा? तत्कालीन व्यापार जो आहे जलमार्गाने पण चालायचा आणि स्थल मार्गाने पण चालायचा. म्हणून उत्तर आहे ड, पर्याय ऑप्शन नंबर. रेल्वे तर नव्हत्या, रेल्वे आल्यात 1853ला, 16 एप्रिल 1853ला बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे. मध्ययुगीन मराठा संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य काय? मध्ययुगीन कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं म्हणजेच मराठा संस्कृतीचं वैशिष्ट्य स्वावलंबन, धार्मिक सहिष्णुता, कलाप्रियता. म्हणून वरील सर्व ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, चला पा, टीटी सीटीटी मध्ये पात्रता आणि अपात्रता ठरवणारा सर्वात महत्त्वाचा विषय विजयपथ, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. आणि याच्या लास्ट आणि बेस्ट स्ट्रॅटेजीसाठी, शॉर्टकट स्ट्रॅटेजीसाठी आपण फास्ट ट्रॅकचा कोर्स तर तयारच केलाय. फास्ट ट्रॅकच्या कोर्समध्ये आपण 14 टेस्ट दिल्यात, पण विजयपथ टेस्ट हा असा कोर्स आहे की 30 पैकी अवघड टॉपिक, अवघड संकल्पना आणि अवघड 10 प्रश्न असतात. त्या अवघड 10 प्रश्नांच्या तयारीवरती ते 10 अवघड प्रश्न जे 99% जणांना येतच नाहीत, ते 10 अवघड प्रश्न समजून घेण्यासाठी, अवघड संकल्पना शिकण्यासाठी, अवघड घटक शिकण्यासाठी हे विजयपथ CDP टेस्ट सिरीज 10 ऑनलाईन 30-30 मार्कांच्या टेस्ट तुम्हाला सोडवायला येतील आणि त्याच्या विश्लेषणाचे लेक्चर मिळतील. प्रत्येकानं हा टेस्ट कोर्स जॉईन करायचाच, कारण यातूनच तुमच्या अवघड वाटणाऱ्या, नवीन वाटणाऱ्या प्रश्नांची तयारी होणार आहे. पहा, ओके, पुढचा प्रश्न चला. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील किल्लेदार कोणास जबाबदार असत? डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांना जबाबदार असत, महाराजांना जबाबदार असत. पुढे, मध्ययुगीन काळात पोवाडा म्हणजे काय? पोवाडा म्हणजे तिथं स्तुती केलेलं काव्य असायचं, ऐतिहासिक गाथा असायचं, वीर रस प्रधान गीत असायचं आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न. अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद कोणत्या कामासाठी होते? अष्टप्रधान मंडळामध्ये परराष्ट्र व्यवहार, ज्या परराष्ट्र व्यवहाराची जबाबदारी अष्टप्रधान मंडळात सुमंतांकडे असायची. पहा, हे सगळं अष्टप्रधान मंडळ पाठ करून ठेवायचं. पंतप्रधान म्हणजे पेशवा, जे राज्य कारभार चालवण्याची जबाबदारी मोरो त्रिमंक पिंगळे. अमात्य राज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. त्यानंतर सचिव होते, सरकारी आज्ञापत्राची जबाबदारी त्यांच्याकडे असायची, अनाजी पंत. मंत्री ज्यांच्याकडे पत्र व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी दत्ताजी त्रिंबक वाकनीस. यानंतर सरसेनापती, राज्याचं रक्षण, सेनेचं नेतृत्व हंबीरराव मोहिते. सुमंत परराष्ट्राशी व्यवहार, आता जो प्रश्न आला होता, रामचंद्र त्रिंबक डबीर. न्यायाधीश न्यायदान करणे, निराजीरावजी. पंडित धार्मिक व्यवहार, मोरेश्वर पंडितराव. सगळे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न.
संभाजी महाराजांच्या काळात कोणत्या युरोपियन शक्तीचा धोका वाढला होता? संभाजी महाराजांच्या काळामध्ये पोर्तुगीजांचा मोस्टली धोका वाढला होता. पहा हे भामटे आले होते. आता संभाजी महाराजांचा कालखंड तुम्हाला माहिती आहे 1680 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689. या कालखंडामध्ये इंग्रज शांत होते. कधी 1757 पर्यंत प्लासीची लढाई जिंकली आणि मग त्याच्यानंतर त्यांचं डोकं वर आलंय. बरोबर, पोर्तुगीज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर होती? राजाराम महाराजांच्या काळामध्ये संताजी धनाजी जोडी फेमस होती. रामचंद्र पंत अमात्य ज्यांनी आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला हे तुम्ही मला माहिती आहे. परशुराम पंत प्रतिनिधी हे सुद्धा होते आणि म्हणून आपलं उत्तर आहे वरील सर्व ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, मुघल सत्तेचा शेवट झाला 1858च्या भारत सरकार कायद्यानुसार. त्याला सुशासनाचा कायदा म्हणतात, त्याला राणीचा जाहीरनामा म्हणतात. आणि हा कायदा वाचून दाखवला किंवा घोषणा केली अलाहाबाद या ठिकाणावरून 1 नोव्हेंबर 1858 रोजी कॅनिंगनं. आणि त्यामध्ये मुघल साम्राज्य आणि मुघल सम्राट पद रद्द केलं. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर म्हणजे दुसरा बहादूर शाह, त्याला रंगूनला पाठवलं गेलं. तिथंच तो खंगून मेलाय. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट, पेशवे या शब्दाचा मूळ अर्थ काय? पेशवे म्हणजे प्रमुख, पेशवे म्हणजे काय? मुख्य, पेशवे म्हणजे काय? प्रधान, पेशवे म्हणजे राजाचा प्रतिनिधी. आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4 पेशवे या शब्दाचा अर्थ पुढे असाही होतो. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी कोणती महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली होती? तर दक्षिण मोहीम, बंगाल विजय यापैकी नाही. आटके पार झेंडा लावला. अफगाणिस्तानमधील मोगलांच्या ताब्यात असणारा अटक हे ठिकाण जिंकलेलं आहे. अटकेचा किल्ला जिंकला, तिथं ध्वज फडकवला नाही म्हणून तेव्हापासून आपल्याकडे मन निर्माण झाली अटके पार ध्वज. ओके, ऑप्शन नंबर 1 थोरल्या बाजीरावांच्या काळामधली घटना आहे. पुढे, पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या पराभवाचे मुख्य कारण काय? पानिपतच्या युद्धामध्ये रसद तुटली. खूप दिवस जनावरांना आणि माणसांना उपाशी राहावं लागलं, प्यायला पाणी मिळालं अशी परिस्थिती आहे. रसद तुटली हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे बघा. ओके, पण रसद तुटली, युक्तीची कमतरता, अंतर्गत वाद नाही, सगळ्यात महत्वाचं रसद हेच कारण आहे. शिंदे घराण्यातील सर्वात पराक्रमी, शिंदे घराण्यातील खरं तर अशी तुलना करणं योग्य नाही, खूप पराक्रमी, परंतु महादजी शिंदे यांचं नाव सर्वात मोठं आहे. पहा महादजी शिंदे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, होळकर घराण्याचे कार्यक्षेत्र, इंदोरचे होळकर, इंदोर, ऑप्शन नंबर 1 होळकर घराणे. नेक्स्ट, गायकवाड हे कोणत्या भागातील होते? गायकवाड तुम्हाला माहिती आहे सध्याच्या गुजरात राज्यामध्ये बडोदा संस्थानाचे संस्थानिक होते आणि बडोद्यामधले काठीवाड. आणि म्हणून आपलं उत्तर वरील सर्व एकाच प्रदेशात जाऊन, जसं महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यामध्ये गुणवडी गाव, तसं झालं. मध्ययुगीन भारतातील ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरलेलं लिहिलेलं आणि म्हणून ते लिखित साधन आहे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, पहा शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे निर्माण केले? शिवाजी महाराजांनी कसे आपल्या मावळ्यांच्या मदतीने निर्माण केले, स्वतःच्या पराक्रमाने निर्माण केले, लोकांच्या सहभागाने निर्माण केलं. ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, भक्ती चळवळ कोणामुळे लोकप्रिय झाले? भक्ती चळवळ ऑप्शन नंबर 1 संतांमुळे, साहजिकच आहे संतांमुळे. पुढे झालं, लोककालीन समाज जीवनात कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात होते? त्यावेळेच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये शिवकालीन धार्मिक शिक्षण होतं, व्यावहारिक शिक्षण होतं, लष्करी शिक्षण होतं. वरील सर्व ऑप्शन नंबर 1. आता नुसतं नोकऱ्यांचं शिक्षण हो, शिका कारकून बना. मराठा साम्राज्य हे एक समुद्री शक्ती म्हणून विकसित झाले. का झाले? तर आरमारामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले आणि त्यामुळे एक समुद्री शक्ती म्हणून सुद्धा उदयास आले. अफजल खान भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांनी कोणता उपाय केला होता? चिलखत घातलं होतं, वाघ नखे सुद्धा होते, अंगरखा वरून होता, परंतु त्याला काय उपाय नाही म्हणायचं. आणि ब, ऑप्शन नंबर 4. आता पर्याय जसा आहे त्यानुसार आपल्याला निवडावं लागेल. पुरंदरचा तह कोणादरम्यान झाला? छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये 13 जून 1665 पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी हा तह झालाय. महाराज आणि जयसिंह हा प्रश्न अनेकदा आलाय, लक्षात राहू द्या. नेक्स्ट, साल्हेरची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सपाट मैदानावरची सर्वात मोठी लढाई आहे. साल्हेर किल्ल्याच्या प्रदेशामध्ये पायथ्याला झालेली ही लढाई आहे. 1670-71 मध्ये झालेली ही लढाई आहे आणि ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी बळाची, लष्करी ताकदीचं प्रतीक आहे, निदर्शक आहे. पहा नौदलाचा इथं काय विषय नाही. मुत्सद्देगिरी म्हणता आलं असतं पण तसा पर्याय आपल्याला निवडता येत नाहीये. 2 पर्याय निवडता येत नाही म्हणून लष्करी ताकद, समोरासमोर लढाई झाली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील बुऱ्हाणपूर मोहिमेचे महत्व काय? हा, सुरत सारखा खजिना लुटला होता, मुघलांना धडा शिकवला होता, प्रदेश वाढवणं, हे सगळे हेतू छत्रपती संभाजी महाराजांनी साध्य केले होते. वरील सर्व उत्तर आहे. राजाराम महाराजांनी सातारा येथे काय केले? राजाराम महाराजांनी सातारा येथे, बर, राजाराम महाराजांनी नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी, संभाजी महाराजांचा मुलगा, यांनी नवी राजधानी साताऱ्याला केली. मोगलांना विरोध केलाय, मराठा संघटन केलं. वरील सर्व ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, चला चला चला. बर, आताशी पहिला 98 स्लाइडचा पहिला भाग संपलाय. लगेच आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे. एका वेळेस 100 पेक्षा कमी म्हणजे 99 स्लाइड ओपन होतात, त्याच्यामुळे आपण तेवढ्याच घेतल्या होत्या. आताशी सोप्या काठिण्य पातळीचे प्रश्न झालेत. आता अवघड काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सुरू करायचे. इयत्ता 7वी सगळे 100% कंप्लीट करून टाकायचे आपल्याला. चला चला चला, फ्रेश व्हा एकदम, पटापट पटापट. 1 तास झालंय, अजून अर्ध्या तासामध्ये आपल्याला हा सगळा कंप्लीट भाग, म्हणजे इतक्या डिटेलमध्ये 7वीच्या पुस्तकावर काय बी प्रश्न आला तरी याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. पहा, याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. चला 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 चला, फास्ट फास्ट फास्ट. तोपर्यंत पाणी घेऊया आपण. बरं, एकदा हे लेक्चर कसं वाटतं एकदा सांगा, कमेंट्स करा. एवढी मेहनत केली, एवढं चांगलं विश्लेषण केलंय, तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मदत करा. चला चला फास्ट. चला, शेवटचा टप्पा आहे, फास्टमध्ये कंप्लीट करायचं आहे. मात्र ही इयत्ता आपली एकदम टोटल म्हणजे टोटल कंप्लीट झाली पाहिजे. पहा, 2 भागांमध्ये याच्या अगोदर आपण 7वी कंप्लीट केली होती, आता दोन्ही एकत्र घेतोय. महाराणी ताराबाई यांच्याबद्दल काय सत्य आहे? महाराणी ताराबाई या पराक्रमी आहेत, मुत्सद्य आहेत, धाडशी आहेत. म्हणून वरील सर्व ज्यांनी औरंगजेबाला नमवलं, झुकवलं, संपवलं, त्या पानिपतच्या लढाईनंतर मराठा सत्तेने काय केले? पानिपतच्या लढाईनंतर 14 जानेवारी 1761 मध्ये पानिपतच्या लढाईनं जरी मराठा साम्राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं असलं, पराभूत झालेला असला, त्याचबरोबर या धक्क्यानं पेशवे नानासाहेब बाळाजी बाजीराव जे आहेत, तिसरे पेशव्यांचा मृत्यू झालेला असला तरी मराठे खचले नाहीत, डगमगले नाही. त्यांनी पुनर्बांधणी केली, पुन्हा संपूर्ण हिंदुस्थानावरती आपलं राज्य उभा केलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 पुनर्बांधणी. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. मराठ्यांच्या प्रशासनात महसूल कोठून गोळा केला जायचा? शेतीचा कर, व्यापार, जकात, वरील सर्व. ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठे किल्ले कोणत्या भागात होते? मध्ययुगीन भारतामध्ये सह्याद्रीमध्येच. हिमालयात कशी होतील? अरवलीमध्ये नाही. ऑप्शन नंबर 1 सह्याद्री, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. पुढे, संतांची शिकवण कशी होती? मानवता, समता, बंधुता सर्वच होती. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 लक्षात राहू द्या. म्हणून तर म्हणायचे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. बरोबर आहे. थोर महात्मे होऊन गेले, चारित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. याच्यासाठी शिकायचं असतं, नुसते नोकरींना पैसा नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य कशासाठी स्थापन केले? शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रजेच्या कल्याणासाठी स्थापन केलेले, लोक कल्याणासाठी स्थापन केले. ऑप्शन नंबर 1. पुढे,
इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश काय आहे? इतिहास समजणे, इतिहासाचा बद्दल अभिमान जागवणे आणि माहिती देणे. ऑप्शन नंबर 4 वरील सर्व आहे. ओके, पहिला भाग संपलेला आहे. बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, टीईटी असू द्या, सीटीटी असू द्या, अभियोग्यता परीक्षा असू द्या, तुम्हाला हा संपूर्ण कोर्स फक्त 499 मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 30 पैकी 30 मार्क देणारा हा एकमेव व्यासपीठ आहे शेळके मास्टरमाइंड. 18 वर्षापासून हा विषय शिकवत आहे. यामध्ये फर्स्ट टॉपिक टू लास्ट टॉपिक तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात लेक्चर मिळेल. 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी मिळतील आणि फास्ट ट्रॅक लेक्चर, फास्ट ट्रॅक कोर्स सुद्धा स्वतंत्ररित्या यामध्येच मिळेल. एखाद्याला फक्त फास्ट ट्रॅक कोर्स घ्यायचा आहे आणि 20 तासामध्ये बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्राला रिव्हिजन द्यायची, 299 रुपयामध्ये आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये आहे. यानंतर पहा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे 10वी आवृत्ती आपण नुकतीच प्रकाशित केलेली आहे. ही आवृत्ती, हे पुस्तक तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर 94 20 75 22 45 या माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज करा. चला, आपण पाहतोय 7वीचा संपूर्ण इतिहासाचे रिव्हिजन. तुम्हाला सामान्य ज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठी सगळ्या पाठ्यपुस्तकांवर आधारित परिपूर्ण तयारीसाठी स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा कोर्स आहे, NCERT टेस्ट सिरीजचा कोर्स आहे. आता पुढचा साधी काठिण्य पातळी संपली, थोडी वरच्या लेवलची. पहिला प्रश्न मग त्यातला, भारतीय इतिहासात मध्ययुगाचा कालखंड 9वे शतक ते 18वे शतक आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर युरोपात मध्ययुगीन कालखंड 5वे शतक ते 15वे शतक असा मानला जातो. अगदी बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. आणि आपल्याला अचूक विधान ओळखलेलं आहे, सांगितलंय अ व ब दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. पुढे, सामंत म्हणजे सरदार होत व त्यांच्या प्रभावाखाली व्यवस्था म्हणजे सामंतशाही. बरोबर आहे. पुढे, सामंतांच्या तटबंदीयुक्त वाड्याला गडी संबोधले जात असं. अगदी बरोबर आहे. भूदासांना सामंतांच्या शेतीवाडीवर विना वेतन काम करावे लागे, हे सुद्धा बरोबर आहे. बिनचूक विधाने ओळखा, सगळेच बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4 ही युरोपमधील एक तत्कालीन प्रशासन व्यवस्थेबद्दल सांगितले. मध्ययुगीन कालखंडातली युरोपमधील प्रशासन व्यवस्था, युरोपातील व्यापारासाठी प्रसिद्धी असलेली शहर आहे. आता बीजिंग तर चीनमध्ये म्हणजे आशिया खंडामध्ये, कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये म्हणजे हे दोनचा विषय नाही. व्हेनिस इटलीमध्ये म्हणजे युरोपमध्ये, जिनोआ स्वित्झर्लंडमध्ये म्हणजे युरोपमध्ये. म्हणजे क आणि ड आपले उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, अचूक पर्याय निवडा. अरबस्तान मुख्यतः इस्लाम धर्मीय आहे. बरोबर आहे. पैगंबरांचे वारसदार खलिफा आहे. अगदी बरोबर आहे. खलिफांनी अरबांच्या सत्तेचा स्पेन पासून आशियातील सिंधपर्यंत विस्तार केला. सगळंच बरोबर आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 भारतामध्ये खिलाफत चळवळ तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी सुरू झालेली होती. 5वा प्रश्न आहे, प्रसिद्ध ठिकाणे मक्का, कार्डोबा, कैरो आणि स्पेन, इजिप्त, सौदी. जोड्या लावायच्यात काय न. बर सौदी अरेबिया मक्का, स्पेन मधलं कार्डोवा आणि इजिप्त मधलं कैरो, अशा रीतीनं हे महत्वाचे ठिकाण आहेत. लक्षात राहू द्या. आपल्या जोड्या अशाच लावून दिल्यात खाली, तुम्हीच बघा कोणते. वेळ वाचवण्यासाठी पुढे जाऊ. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रजिया पहिली आणि एकमेव स्त्री होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर रजियानंतर बलबन हा सुलतान म्हणला. खरं तर रजियानंतर मोइनुद्दीन, बर्बन शाह वगैरे वगैरे बसले होते, परंतु त्यांना काही महत्व नाही इतिहासामध्ये. म्हणून रजिया सुलतानानंतर दिल्लीच्या गादीवर बनलेला सुलतान बलबन हा महत्वाचा आहे, हे खरं. याच्याच दरबारामध्ये सर्वात जास्त गुलामांची संख्या होती. याच्याच प्रशासन व्यवस्थेला रोह आणि रक्त शासन पद्धती म्हटलं गेलं. याच्याच दरबारामध्ये आमिर खुसरो नावाचा एक विद्वान होऊन गेला. अशा रीतीने दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, इसवी सन 750 मध्ये बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना झाली. मागशी जोड्या पाहिल्या. विविध राजांनी मतभेद विसरून गोपाल याची प्रमुखपदी नेमणूक केली. पाल घराण्याची स्थापना गोपालनं केली. दोन्ही बरोबर आहे. खालीलपैकी चुकीची विधानं चुकीचे नाहीची, म्हणून वरीलपैकी नाही असं आपल्याला उत्तर द्यायचंय. पुढे 8वा प्रश्न, गोपालानंतर धर्मपाल या त्याच्या मुलानं मगधावर आपली सत्ता स्थापन केली. बरोबर आहे. धर्मपालाने महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेले विक्रमशिला विद्यापीठ जे बिहारमध्ये स्थापन केले, जे बौद्ध ज्ञानाचे महत्वाचे केंद्र. दोन्ही बरोबर आहे. आपल्याला योग्य विधानं विचारले. ऑप्शन नंबर 3 दोन्ही बरोबर आहे. नेक्स्ट, चोळ हे दक्षिण भारतातील प्रमुख प्राचीन घराणे होते. अगदी बरोबर आहे. त्यांचे राज्य तामिळनाडूमध्ये होते. अगदी बरोबर आहे. विजयले हा चोळ घराण्याचा राजा होता. बरोबर आहे. गंगेकोट, चोलपुरम किंवा तंजावर ही त्यांची राजधानी. सगळंच बरोबर आहे. बिनचूक विधाने विचारले, सगळे बरोबर आहे. म्हटल्यानंतर अबक ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, पहिल्या राजेंद्रने मलायातील शैलेंद्रच्या घराण्याच्या विरोधात आरमार मोहीम उभा केलेली आहे. अगदी बरोबर आहे.
ती भारताच्या इतिहासातील पहिलीच मोठी आरमार मोहीम होती. बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. चुकीचे विचारले आपल्याला, पण चुकीचे आपल्याला नाही, इथं इथं पाहिजे दोन्ही नाही. चुकीचे नाही असंच आपल्याला सांगितलं विचारलंय, तर ते दोन्ही नाही असं लक्षात राहू द्या. दोन्ही विधान बरोबर आहे. पुढे, उत्तर भारतात अनेक राजपूत घराणी होती. बरोबर आहे. यापैकी चव्हाण घराण्यात तिसरा पृथ्वीराज चव्हाण पराक्रमी होता. अगदी बरोबर आहे. त्यानं 1191 मध्ये तराईच्या लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला. हे सुद्धा बरोबर आहे. अचूक विधाने ओळखा. सगळेच बरोबर आहे म्हटल्यानंतर ऑप्शन नंबर 4 अ ब क. पुढे, योग्य जोड्या ओळखा. कनोज माळवा अजमेर आणि चव्हाण परमार गहडवाल. बर अजमेर चव्हाण, माळवा परमार आणि कनोज गहडवाल. गहडवाल घराणं आहे, कनोज राजधानी आहे, चव्हाण घराणं आहे, अजमेर राजधानी आहे, परमार घराणं आहे, माळवा राजधानी आहे. अशा रीतीने जोड्या लावून दिल्या. तुम्ही बघा पुढे, योग्य जोड्या लावा. पुन्हा इथं जोड्या आलेल्या आहेत. ओके बर, इथं काय आलं, घराणे आले गहडवाल परमार चव्हाण. चव्हाण म्हणजे आता आपण पाहिलं अजमेर, परमार म्हणजे माळवा, गहडवाल म्हणजे कनोज. ओके, आणि पुढे त्यांच्या त्यांच्या घराण्यातले गहडवाल चंद्रदेव आहे, परमार कृष्णराज राज्य आहे आणि चव्हाण घराण्याचा संस्थापक वासुदेव या घराण्याचे संस्थापक दिलेले आहेत. ओके नेक्स्ट, योग्य जोडी ओळखा. आता त्या त्या घराण्याचे प्रसिद्ध राजे दिले आहेत. गहडवाल घराण्याचा गोविंदचंद्र, परमार घराणे राजा भोज आणि चव्हाण घराणे तिसरा पृथ्वीराज चव्हाण. तीनही जोड्या बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अ ब क. पुढे, यादव घराणे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घराणे असून त्यांना देवगिरीचे यादव असे म्हटले गेले. बरोबर. भिल्लम पाचवा संस्थापक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील देवगिरीचा जो किल्ला आहे ती राजधानी आहे. पुढं, नर्मदा नदीपासून ते तुंगभद्रा नदीपर्यंतच्या प्रदेश त्यांच्या आधिपत्याखाली होता. दोन्ही विधान बरोबर आहेत. योग्य विधान ओळखा आपल्याला विचारलंय, तर ऑप्शन नंबर 3 अ ब दोन्ही. नेक्स्ट, पुढे, यादव घराण्यात राजा दुसरा सिंगन आणि राजा महादेव हे कर्तबगार राजे होते. बरोबर आहे. 13व्या शतकात रामचंद्र देव यांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी यानं यादवांचा पराभव केला. 1296 ची घटना. बरोबर आहे. यादव घराणे शेवनिया राजवंशातील होते, म्हणून तर अगदी बरोबर आहे. अ ब क तीनही बरोबर आहे, आणि म्हणून आपल्याला अचूक विधान ओळखायचे, तर ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, योग्य जोडी ओळखा. गुजरात मलबार किराणा, केरळ भरूच किराणा. उलट झालंय, गुजरातचा भरूच किराणा आहे आणि केरळचा मलबार किनारा असं उलट झालंय, आणि त्याच्यामुळं योग्य जोडी एक बी नाही, म्हणून दोन्ही चूक. ऑप्शन नंबर 4 दोन्ही चूक. नेक्स्ट, तामिळनाडूच्या किनाऱ्याला कोरमंडल किनारा म्हणतात, महाराष्ट्राच्या किनाऱ्याला कोकण म्हणतात. अशी किनारे सुद्धा परीक्षेला येतात. पुढे बघा, योग्य जोडी लाव. कोल्हापूर यवतमाळ गुळ उद्योग. बरोबर आहे. गुळासाठी फेमस आहे. यानंतर पैठणची पैठणी फेमस आहे, आणि तेलंगणामधील वरंगळचं तलम कापड उलट केलंय, म्हणजे फक्त अ बरोबर आहे. फक्त अ बरोबर. ऑप्शन नंबर 1. चलो आगे. यादव काळात हे सुवर्ण नाणे वापरात होते, पद्मटंक. यादव काळामध्ये पद्मटंक हे सोन्याचं नाणं फेमस होतं. नेक्स्ट, अयोग्य पर्याय ओळखा. वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या एकूण 43 आहेत. 43 नाही, चुकलंय. आपल्याला काय विचारलं, अयोग्य म्हणजे चुकीचं. 34 आहेत. 34. वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या एकूण 34 आहेत. हे बरोबर आहे. बौद्ध, हिंदू, जैन संस्कृती येथे पाहावयास मिळते. 1951 मध्ये भारत सरकारने याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. अगदी बरोबर. राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये या लेण्या प्रामुख्याने बनवल्या गेल्या. प्रामुख्यानं राष्ट्रकूट घराण्याचा राजा कृष्ण प्रथम याच्या काळामध्ये प्रसिद्ध असं कैलास मंदिर उभारलं गेले. हे सगळं लक्षात ठेवायचं. 34 लेण्या. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं विचारलंय. पुढे, कैलास मंदिराचे कोरीवकाम स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना. व्हेरी गुड. बरोबर. 1983 मध्ये युनेस्कोने वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला. अगदी बरोबर. अ आणि ब आपल्याला अचूक विचारले, तर ऑप्शन नंबर 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. पुढे, योग्य जोड्या लावा. एका बाजूला ठिकाणं दिले, दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध मंदिरं दिलेले आहेत. पर भुवनेश्वरमध्ये लिंगराज मंदिर आहे. पुरी या ठिकाणी. ओरिसामध्ये जगन्नाथ मंदिर आहे. कोणार्क ओरिसा सूर्य मंदिर आहे. खजुराहो मध्य प्रदेश महादेव मंदिर आहे. अशा रीतीच्या जोड्या लावल्या. खालचे पर्याय तुम्ही नंतर बघा, मी उत्तर सांगितलं. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा. इथं आता काय दिले, मंदिरं आणि महत्वाची फेमस ठिकाणं दिलेत. दिलवाडा राजस्थानमध्ये काय आहे, दिलवाडा राजस्थानमध्ये जैन मंदिर आहे. बेलूर कर्नाटकमध्ये चेन्नकेश्वर मंदिर आहे. हळेबीडमध्ये होयसळेश्वर मंदिर आहे कर्नाटक, आणि मदुराई मीनाक्षी मंदिर आहे तमिळनाडू. अशा रीतीने याच्याही जोड्या लावल्या. खालचे पर्याय तुम्ही नंतर बघा. पुढे, गीतो गोविंद काव्य कोणी लिहिले. गीत गोविंद संस्कृत काव्य आहे. हे कोणी लिहिलंय, तर जयदेव यांनी लिहिले. ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे,
गीत गोविंद या काव्याचा कशाचा गीत गोविंद या काव्यामध्ये कशाचा महिमा सांगितलाय चित्रामध्ये फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय श्रीकृष्ण भक्तीचा ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट राजत रंगिणी राजांची मालिका राजांचा इतिहास काश्मीरच्या राजांचा इतिहास लिहिलाय कुणी लिहिलाय कल्हणनं लिहिलाय संस्कृत ग्रंथ आहे पहा ऑप्शन नंबर 3 भारताच्या इतिहासातील पहिला चरित्रपर ग्रंथ ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो. तमिळ भाषेत रामायण कोणी लिहिलंय तमिळ भाषेमध्ये रामायण पहा तमिळ भाषेत रामायण कोणी लिहिलंय कवी कंबन यांनी लिहिलंय. महर्षी व्यासांचं महाभारत तुम्हाला माहिती आहे वाल्मिकी यांचं रामायण माहिती आहे कल्हण यांचा आत्ताच राजांच्या मालिकेची रजत रंगिणी पाहिलं ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट खालीलपैकी भास्कराचार्य ग्रंथ लिखित राजत रंगिणी आत्ता कल्हणचा पाहिला गीत गोविंद जयदेवचा पाहिलं तर सिद्धांत शिरोमणी भास्कराचार्य यांचा आहे सिद्धांत शिरोमणी. पंप याने खालीलपैकी कोणते महाकाव्य लिहिले पंप आता जगातलं सर्वात मोठं काव्य महाभारत आहे ते व्यासमुनी यांनी लिहिले म्हणजे हे उत्तर असू शकत नाही बरोबर. आदि पुराण आणि पंप पुराण असे दोन आहे म्हणजे अ ब उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला खूप वेळा येणारा प्रश्न आहे विवेक सिंधू मराठी ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. ओके नेक्स्ट विवेक सिंधू हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला मराठी भाषेमध्ये लिहिलेला हा विवेक सिंधू आत्ताच मी सांगितलं होतं. पुढचा प्रश्न मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात पहा पहिले मराठी पत्रकार म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचं वर्णन आहे मात्र पहिले मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात तर मुकुंदराज ऑप्शन नंबर 3 आहे पर्याय क्रमांक 3 आहे. मोहम्मद घोरी यांनी जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मोहम्मद घोरीनं 1192 मध्ये तराईच्या दुसऱ्या लढाईमध्ये कनोजच्या जयचंदच्या मदतीनं पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला होता आणि त्यानं जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबकची नेमणूक केली होती. 1206 रोजी आज मोहम्मद घोरीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वोच्च सत्ताधीश म्हणून कुतुबुद्दीन ऐबकच कारभार पाहू लागला होता. सुलतानशाहीची स्थापना त्याने केली सुलतानशाहीची स्थापना त्याने केलेली आहे गुलाम वंशाची स्थापना त्यांनी केली ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूनंतर बदाऊन प्रांताचा प्रमुख अल्तमश होता बरोबर आहे. अल्तमशने आपली सत्ता स्थिर केल्यामुळे बगदादच्या खलिफाने त्याला सुलतान म्हणून मारण्याची कत्तल केली दहशत निर्माण केली बगदादच्या खलिफाला वाटलं कुठं आपल्याला मारीन आणि म्हणून अ ब दोन्ही विधानं बरोबर आहेत अशा रीतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. नेक्स्ट अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान काय झालं कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला सुलतान आहे मात्र त्याने घोषणा केली नाही सुलतान म्हणून अल्तमशने घोषणा केली बगदादच्या खलिफाने सुलतान म्हणून अल्तमशला मान्यता दिली म्हणून अल्तमश हा दिल्लीचा खऱ्या अर्थानं पहिला सुलतान त्याने टंकाई चांदीची नाणी सुरू केलं अगदी बरोबर आहे. सर्वप्रथम चलनाचं प्रमाणीकरण सुद्धा त्यानंच केलं होतं. आता अयोग्य सगळ्यात बरोबर आहे अयोग्य विधान ओळखायला सांगितले तर आपण यापैकी नाही म्हणूया. नेक्स्ट रजिया ही कोणाची अल्तमशची मुलगी आहे पहा रजिया ही अल्तमशची मुलगी आहे अल्तमशच्या मृत्यूनंतर ती गादीवरती बसलेली दिल्लीच्या गादीवर बसणारी एकमेव महिला तुर्की स्त्री रजिया ही अल्तमशची मुलगी होती. अल्तमशने रजियाला वारस नेमले ती कर्तव्य पराक्रमी व हितदक्ष स्त्री होती बरोबर आहे. 1236 ते 1240 अशा कालखंडामध्ये ती गादीवरती होती सर्वच बरोबर आहे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट चला मराठीचा कोर्सही कंप्लीट आहे. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी रजिया पहिली आणि एकमेव स्त्री ठरली बरोबर आहे. रजिया नंतर बलबन हा सुलतान ठरला हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर अचूक विधान ओळखायचं आणि पर्याय क्रमांक 3. अमीर खुसरो प्रसिद्ध तत्वज्ञ याला भारत का तोता असं म्हटलं गेलं. मोहम्मद हजल याचं खरं नाव आहे. अमीर खुसरो कोणाच्या दरबारात होता तर हा 8 सुलतानांच्या काळामध्ये होता. बलबन फेमस बलबन ऑप्शन नंबर 2 बलबनच्या काळामध्ये होता लक्षात राहू द्या. अल्लाउद्दीन खिलजी बाबत योग्य विधाने ओळखा. अल्लाउद्दीन खिलजी 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान बनलाय बरोबर आहे. सासऱ्याला चुलत्याला मारून गादीवरती बसलाय. त्यानं रणथंबोर चित्तोड घराणे यावर हा फार मोठा राज्यविस्तार त्यानं केलेला आहे. सिकंदरुस्तानी नावाची पदवी त्यानं धारण केली. जग जिंकण्याचं स्वप्न तो पाहत होता म्हणून संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश अल्लाउद्दीन खिलजी आहे. त्यानं वजन व मापे यावर कडक निर्बंध घातले हे सुद्धा बरोबर आहे. आपल्या सैनिकांना कमी किमतीमध्ये वस्तू मिळाव्यात यासाठी त्यांना किमतींवर नियंत्रण ठेवले होते अशा रीतीनं सगळे बरोबर आहे म्हणून वरील सर्व ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर आहे. मोहम्मद तुगलक कोणत्या भाषेचा विद्वान होता मोहम्मद तुगलक हा कोणत्या भाषेचा विद्वान होता तर 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 उर्दू आणि अरबी फारसी आणि अरबी भाषेचा होता म्हणजे अ क उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढे तुगलक घराण्यातील शेवटचा सुलतान कोणता नासिरुद्दीन मोहम्मद तुगलक हा तुगलक घराण्याचा शेवटचा सुलतान आहे ऑप्शन नंबर 1 आहे पहा.
याच्या काळामध्ये 1398 मध्ये तैमूर लंगाने भारतावर आक्रमण केलं होतं आणि या तैमूर लंगाने मोठं नुकसान केलं, मोठी कत्तल केली आणि हळूहळू हळूहळू तुघलक घराणं उतरत्या कळायला लागलं आणि शेवटी सय्यद घराण्याचा पहिला जो खिजर खान नावाचा अधिकारी होता त्यानं आक्रमण केलं आणि तुघलक घराण्याची सत्ता संपली, सय्यद घराणं आलं. ओके, ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली? 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये झाली. म्हणजे इथं बाबर आहे, इथं इब्राहिम खान लोधी यांच्यामध्ये ही लढाई झालेली आहे. म्हणजे अ आणि क उत्तर आहे. अ आणि क उत्तर कुठं गेलं? अ आणि क 1 2 3 3 पर्याय कुठंतरी दिसना. अ आणि क आता क्लिअर झाले, काय टेन्शन ना घेऊ. नेक्स्ट, विजयनगरचा पहिला राजा कोण होता? विजयनगर 1336 मध्ये मोहम्मद तुगलक सुलतान असताना हरिहर आणि बुक्क या दोघा भावांनी मिळून तुंगभद्रा नदीच्या तीरावर कर्नाटक राज्यामध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे आणि हरिहर हा पहिला राजा आहे. ऑप्शन नंबर 1 संगम वंशाचा. या साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध शक्तिशाली कृष्णदेवराय राज्य हे सुद्धा लक्षात राहू द्या. नेक्स्ट, विजयनगरच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी राजा कोणता? आता सांगितलं होतं. ऑप्शन नंबर 4 कृष्णदेवराय. अमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणी लिहिला? तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे, कृष्णदेवराय यांनी लिहिलेला आहे. ओके, पुढे अमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये होता? तेलुगू भाषेमध्ये होता, आता सांगितलं तुम्हाला. महान न्याय राज्यकर्ता कोणा संबोधलं गेले? हे सुद्धा कृष्णदेवराय यांना संबोधलं गेलेलं आहे. नेक्स्ट, हसन गंगू हा बहामनी राज्याचा पहिला सुलतान होता. बरोबर, त्याने 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना केली. यानेच अलादीन बहामनशाह असा किताब धारण केला. बरोबर आहे. बहामनी राज्याची राजधानी कर्नाटकमधील गुलमर्गा कलबुर्गा ही होती. बरोबर आहे. अबकती नाही. बरोबर आहे. आपल्याला अचूक विधान ओळखलेले, तर ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसऱ्या मोहम्मद शहाच्या काळात मोहम्मद गावान हा मुख्य वजीर होता. अगदी बरोबर, मोहम्मद गावांचा मागाशी एक प्रश्न येऊन गेला. मुस्लिम धर्मशास्त्र, पर्शियन भाषा, गणित, वैद्यक या विषयांमध्ये तो पारंगत होता, म्हणून तर इतिहासामध्ये नाव आहे. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्याची पद्धत त्यानं सुरू केली. अगदी बरोबर आहे. तीनही विधानं बरोबर असल्या कारणानं आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, कोणाच्या पत्राचा समूह हा रियाज उल इन्शा या नावाने आहे? तर हा मोहम्मद गावानच आहे. ऑप्शन नंबर 4च आहे, लक्षात राहू द्या. पुढे, बहामनी साम्राज्याचे विघटन होऊन किती शकले पडली? 5 शकले पडली. नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, एलिचपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही. 5 तुकडे पडलेले. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. चलो, 10 मिनिटांमध्ये आपण एंडिंगकडे आलोय. योग्य जोड्या लावा. विजापूर म्हणजे विजापूरची आदिलशाही, बिदर म्हणजे बरीचशाही बिदरशाही आणि अहिल्यानगर म्हणजे नगरची निजामशाही. अशा रीतीने या जोड्या आहेत. म्हणजे नगर आले, नगरची जोडी निजामशाही, बिदरची बरीचशाही आणि विजापूरची आदिलशाही. लक्षात ठेवायचं, ध्यानात ठेवायचं, मनात ठेवायचं. योग्य जोडी ओळखा. वऱ्हाडची कुतुबशाही, गोवळकोंड्याची इमादशाही. गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि वऱ्हाडची इमादशाही दोन्ही जोड्या चुकीच्या आहेत, म्हणून यापैकी नाही. नेक्स्ट, दक्षिण भारतात कोणत्या चळवळी उदयास आल्या? नायनार चळवळ म्हणजे शंकराची भक्ती करणारे, अळवार चळवळ म्हणजे विष्णूची भक्ती करणारे. अ आणि ब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर 2. सुफी नाही. सुफी मुस्लिम पंथाचा बाहेरचा पंथ आहे. योग्य जोडी ओळखा. नायनार शिवभक्त, अळवार विष्णुभक्त. दोन्ही बरोबर आहे. चला, दोन्ही देवतांच्या दर्शन झालेले आहे. त्याच्यानंतर अ ब बरोबर आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय? ऑप्शन नंबर 3 अ ब बरोबर आहे. नेक्स्ट, कवी रामानंद यांनी उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळीचे महत्त्व सांगितले. बरोबर आहे. संत कबीर रामानंदाचे शिष्य होते. बरोबर आहे. संत कबीरांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जातात. अगदी बरोबर आहे. जाती पाती ना पूछे कोय, हरी का भजी सो हरी का होय, अशा प्रकारचं त्यांचं ब्रीद होतं. अचूक विधाने सगळेच आहेत आणि म्हणून अ ब क आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, योग्य जोड्या ओळखा. चैतन्य महाप्रभू बंगालचे चैतन्य महाप्रभू आहेत. संत नरसिंह मेहता गुजरातचे आहेत. शंकरदेव आसामचे आहेत. जोड्या लावल्या खालच्या पर्यायामध्ये तुम्ही बघा. गुजराती भाषेचे आद्य कवी आहे काय? आता आपण पाहिले गुजराती भाषेचे आद्य कवी संत नरसिंह मेहता आहेत. नेक्स्ट, योग्य जोड्या. सूरदास यांचं सूरसागर आहे पा. संत तुलसीदास रामचरित मानस, हनुमान चालीस आहे त्यांचं गीतावली दोहावली. कालिदास कुमार संभव. अशा रीतीच्या जोड्या आहेत तुमच्या समोर सगळ्या. पुढचा प्रश्न, गुरु नानक यांना शीख धर्माचे संस्थापक. बरोबर, शीख धर्माचे 10 गुरु आहेत, त्यातले पहिले गुरु नानक आहेत. ओके, बर.
तळवंडी म्हणजे ननकाना या ठिकाणी त्यांचा जन्म आहे, ते आत्ताच्या पाकिस्तानमध्ये, आणि करतारपूर तेही आत्ताच्या पाकिस्तानमध्ये, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. शिखांच्या 10 गुरुमध्ये हे प्रथम गुरु आहेत, बरोबर आहे. त्यांच्या शिष्याने केलेला उपदेश एका ग्रंथात 974 सूक्तांमध्ये लिहिलेला असून त्या ग्रंथाला आदी ग्रंथ म्हणजे गुरुग्रंथ साहिबा असं म्हटलं गेलं. अगदी बरोबर आहे. अचूक विधाने सगळेच आहेत ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात कोणाच्या रचना आहेत? संत नामदेव, महाराष्ट्रातले एकमेव संत नामदेवांच्या 61 अभंगांचे, चैतन्य महाप्रभू पंगालच्या, त्यांच्या संत कबीर सगळ्यांच्याच आहेत, सगळ्यांच्याच आहेत. बक गुरु गोविंद सिंग शिखांचे 10 गुरु आहेत. शिखांचे गुरु नानक पहिले आहेत, गुरु अंगद देव दुसरे आहेत, गुरु अमरदास तिसरे आहेत, रामदास चौथे आहेत, 5वे गुरु अर्जुन देव, 6वे गुरु गोविंद से, त्यानंतर हरराय, गुरु हरकिशन, गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद से असे 10वे गुरु आहेत. अगदी बरोबर आहे. गुरु गोविंद सिंग शिखांचे कितवे? 10वे गुरु. उत्तरातच प्रश्नातच सगळं दिले. सुफी हा मुस्लिम धर्मातील एक पंथ आहे. अगदी बरोबर आहे. भारतात आलेल्या सुफी संतांपैकी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, अकबरानं त्यांचा दर्गा अजमेरला उभारला होता. ख्वाजा सलीम मोइनुद्दीन चिश्ती असा, आणि त्या सलीमच्या नावाने जहांगीरला नाव ठेवले सलीम. जहांगीर बादशाचं खरं नाव सलीम आहे. निजामुद्दीन अवलिया हे 2 थोर संत होते. हा पंथ मूळ इराणचा आहे. अगदी बरोबर आहे. अचूक विधाने ओळखा, सगळेच बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. महाराष्ट्रातील केंद्र होते, महाराष्ट्रातील टिंबटिंब हे सुफी तत्वज्ञानासाठीचे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद त्यावेळेचे. ओके. पुढे. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक बरोबर असून मध्य आशियातील फरगाना राज्याचा राजा होता, बरोबर आहे. भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 मैल नागपूरमध्ये, दोन्ही बरोबर. अयोग्य जोडी एक बी नाही, अयोग्य विचारली यापैकी नाही, दोन्ही बरोबर आहे. पुढे योग्य जोड्यावर काय? इतिहासकार, कवी, सम्राट. इतिहासकार नवरत्नामधील अबुल फजल आहे, त्याने अकबरनामा आणि अकबरी नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. ओके. कवी कोण आहे? त्याचा भाऊ कवी आहे फैजी कवी आहे. संगीत सम्राट तानसेन आहे, आणि महेश दास म्हणजे बिरबल चातुर्य सम्राट आहे. जोड्या मी लावल्या, तुम्ही पत्रिका वाचत बसा. तुझुकी जहांगीर नावाने आपली आत्मकथा. तुझुकी जहांगीरनेच आपली आत्मकथा कोण लिहितं? स्वतःच लिहितं जहांगीर, बरोबर आहे. आलमगीर विश्वविजेता, स्वतःला पदवी लावून घेतली. औरंगजेब पहिला आलमगीर आहे. ओके. नेक्स्ट. पुढे. शिखांचे 9 गुरु. गुरु तेग बहादूर शिखांचे 9 गुरु आहेत. गुरु तेग बहादूर, बरोबर. गुरु तेग बहादूर ज्यांना औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा दिली. खालसा दल, खालसा पंथाची स्थापना कोणी केली? 10वे गुरु गोविंद सिंह यांनी स्थापना केलेली आहे. गुरु गोविंद सिंह शीख तरुणांना लष्करीचं प्रशिक्षण दिले, लढाईचं प्रशिक्षण. लक्ष्मणदास यांनी गुरु गोविंद सिंह यांचे शिष्यत्व पत्करलं होतं, बरोबर आहे. लक्ष्मणदास स्वतःला बंदा म्हणायचे. ओके. त्यांनी लोहगड किल्ला बांधला की जी खालसा दलाची राजधानी होती. अगदी बरोबर आहे, सगळेच बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 म्हणूया आपण. पुढे. 1632 ते 1653 दरम्यान ताजमहलचे बांधकाम मुस्ताफ अहमद लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजहानच्या काळामध्ये झाले. मयूर सिंहासन सुद्धा शहाजहानच्या काळामध्ये बेबदल खानाच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. 1983 मध्ये ताजमहलला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय, बरोबर आहे. शहाजहानने ताजमहल बरोबरच दिल्लीमध्ये लाल किल्ला बांधलेला आहे. अगदी बरोबर आहे. दिल्लीतला लाल किल्ला शहाजहानने बांधला आणि आग्र्यातला लाल किल्ला अकबरानं बांधला. अयोग्य विधान ओळखा, सगळेच बरोबर आहे म्हटल्यावर यापैकी नाही. पुढे. योग्य जोड्या ओळखा. बाबर, तुझुकी बाबरी, बेगम गुलबदन, हुमायूननामा, अबुल फजल, अकबरनामा. अशाच जोड्या आहेत. चला नेक्स्ट. चला, हे सगळे कोर्सेस आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये सुरू आहेत, तुम्हाला जे जॉईन करायची. चला, इयत्ता 7वी खलास कंप्लीट, एकदम टोटल कंप्लीट झाले. सुमारे 200 प्रश्नांच्या माध्यमातून 7वीचा इतिहास एकदम सोपे, मध्यम, अवघड सगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिले आणि 7वीला पूर्ण रिव्हिजन झाली. अशी रिव्हिजन होणे नाही. म्हणून मोकळ्या मनानं लाईक करा, मोकळ्या मनानं चॅनलला सबस्क्राईब वाढवण्यासाठी मदत करा. म्हणून यासाठी आपल्या मित्रमंडळींना सगळ्या ग्रुपला आपल्या लेक्चरची लिंक शेअर करा. 8वी रिव्हिजन झाली, 7वी झाली, आता आपण 6वी, 5वी, 4थी इतिहास संपलं की भूगोल, आता नागरिक शास्त्र सुद्धा सुरू होईल, विज्ञान सुद्धा सुरू होईल. काळजी नसावी, फक्त काळजीनं अभ्यास असावा. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.